माझं नाव नितीन. मी 35 वर्षाचा आहे. पुण्यात एका चांगल्या प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. माझी बायको रेवा शाळेत शिक्षिका आहे. आमचं लग्न झालेलं आता 7 वर्ष पूर्ण झाली. सुरुवातीचे 2-3 वर्ष खूप छान गेले. आम्ही एकमेकांना खूप प्रेम करत होतो. प्रत्येक शनिवार रविवारी बाहेर फिरायला जायचो, सिनेमा बघायचो, घरी एकत्र स्वयंपाक करायचो. पण हळूहळू आयुष्य रुटीनमध्ये अडकलं. ऑफिसचा ताण, रेवाच्या शाळेच्या कामाचं प्रेशर, घरातल्या छोट्या-मोठ्या जबाबदाऱ्या यामुळं आमच्यातलं बोलणं, एकमेकांकडे लक्ष देणं आणि जवळीक हळूहळू कमी होत गेली. रेवा खूप चांगली मुलगी आहे, समजूतदार, काळजी घेणारी. पण तिच्या व्यस्त दिनक्रमामुळे आमच्यात एक प्रकारची दरी पडली होती. मी कधी-कधी रात्री झोपताना विचार करायचो, आमचं प्रेम अजूनही तसंच आहे का? की फक्त सवय झाली? पण रेवाला कधी हे सांगितलं नाही. तिला दुखवायचं नाही असं वाटायचं. एक सकाळ रेवा चहा देताना म्हणाली, "नितीन, माझी कॉलेजची मैत्रीण प्रिया येते आहे मुंबईवरून. 2-3 दिवस इथे राहणार आहे. तुला काही प्रॉब्लेम नाही ना?" मी वर्तमानपत्र वाचत होतो. वर पाहिलं आणि म्हणालो, "अरे नाही, काय प्रॉब्लेम? तुझी मैत्री असेल तर ठीक आहे. घरात जागा आहे." रेवा हसली. "ती खूप मजेदार आहे. आम्ही कॉलेजमध्ये खूप गंमत करायचो. तिचा ब्रेकअप झाला आहे 2 वर्षापूर्वी, म्हणून ती थोडी एकटी पडली." मी फक्त हं केलं. प्रियाला मी लग्नाचा एकदा पाहिलं होतं. फक्त नमस्कार झाला होता. तेव्हा फार लक्ष दिलं नव्हतं. पण आता ती येणार होती. संध्याकाळी 7च्या सुमारास दाराची बेल वाजली. रेवा दार उघडायला गेली. मी स्वयंपाकघरात पाणी घेत होतो. तेवढ्यात प्रियाचा हसरा आवाज आला. "अरे रेवा, किती वर्षांनी भेटतोय." मी बाहेर आलो. प्रिया दारात उभी होती. उंची साधारण 5 फूट 7 इंच. गोरी कांती, लांब काळे केस, हलक्या मेकअपमध्ये खूप आकर्षक दिसत होती. तिने निळ्या रंगाची साधी सलवार कमीज घातली होती. तिच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक हास्य होतं. "हाय नितीन भाऊ," ती हसत हसत म्हणाली. मी हात जोडला. "प्रिया, स्वागत आहे. किती दिवसांनी. ये आत." ती आत आली. तिच्या येण्याबरोबर घरात एक वेगळी सुगंधी हवा भरली. रेवा आणि प्रिया दोघी एकमेकांना घट्ट मिठी मारून बराच वेळ बोलत राहिल्या. मी त्यांच्याकडे पाहत होतो. प्रियाचे डोळे खूप बोलके होते. रात्री जेवणासाठी आम्ही तिघे टेबलावर बसलो. रेवा आणि प्रिया जुन्या आठवणी काढत होत्या. "आठवतंय रेवा, कॉलेजमध्ये तू प्रिन्सिपलला कसं बोलली होतीस?" प्रिया हसत हसत म्हणाली. रेवा लाजून म्हणाली, "अरे थांब ना, नितीन समोर आहे." मी हसत म्हणालो, "सांग ना प्रिया, मी ऐकतो." प्रिया माझ्याकडे पाहून म्हणाली, "नितीन, तुझी बायको खूप इंटेलिजंट आहे, पण कॉलेजमध्ये खूप शरमाळी होती." आम्ही तिघे खूप हसलो. जेवण करताना प्रिया आपल्या मुंबईतील आयुष्याबद्दल सांगत होती. नोकरी चांगली आहे, पण एकटं राहायचं म्हणजे कंटाळा येतो. ब्रेकअपनंतर अजून कोणाशी मन जोडलेलं नाही. तिच्या आवाजात एक हलकी उदासी जाणवली. मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिच्या बोलण्यात एक सहजता होती, एक प्रामाणिकपणा होता. रेवाशी बोलताना मला जे कधी सांगता येत नव्हतं, ते प्रिया सहज सांगत होती. जेवण झाल्यावर रेवा म्हणाली, "तुम्ही दोघे गप्पा मारा, मी भांडी ठेवते." मी आणि प्रिया सोफ्यावर बसलो. ती म्हणाली, "नितीन, तू खूप शांत आणि समजूतदार दिसतोस. रेवा नेहमी तुझी तारीफ करते." मी हसलो. "तारीफ? कधी-कधी मलाही वाटतं की मी खूप कंटाळलेलो आहे. रोजचं काम, घर, झोप, काहीतरी नवीन हवं असतं." प्रिया गंभीर झाली. "मला पूर्ण समजतं. माझ्या आयुष्यातही तसंच आहे. कधी-कधी एकटं वाटतं, पण कुणाशी बोलायला माणूस हवं असतं." त्या क्षणी तिच्या डोळ्यात मी एक वेगळीच ओढ पाहिली. मी स्वतःला बजावलं, "नितीन, ती रेवाची मैत्रीण आहे. काहीतरी वेडं वाटू नको." पण मनात एक हलकीशी अस्वस्थता निर्माण झाली होती. त्या रात्री झोपताना रेवा शेजारी झोपली होती. पण माझ्या डोक्यात प्रियाचा चेहरा, तिचं हसणं आणि तिच्या डोळ्यातील ती चमक फिरत होती. मी मनात समजावलं, ही फक्त एक मैत्रीण आहे. उद्या ती जाईल, सगळं सामान्य होईल. पण मन ऐकायला तयार नव्हतं. प्रियाच्या येण्याने माझ्या एकसुरी आयुष्यात एक नवा रंग आला होता. मी हे ओळखलं होतं, पण अजूनही पूर्णपणे समजलं नव्हतं. प्रिया 3 दिवस राहणार होती, पण रेवाच्या शाळेच्या कामामुळे सकाळी लवकर निघून जायची आणि संध्याकाळी उशिरा घरी यायची. त्यामुळे घरात मी आणि प्रिया जास्त वेळ एकटे राहू लागलो. सुरुवातीला फक्त साध्या गप्पा, चहा, नाश्ता आणि हसणं. पण प्रत्येक दिवशी आमचं बोलणं थोडं थोडं खोल होत चाललं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला जाण्यापूर्वी स्वयंपाकघरात प्रिया चहा बनवत होती. तिने हलक्या पीच रंगाचा सलवार कमीज घातली होती. केस बांधले होते, पण काही केस गालावर पडले होते. मी दारात उभा राहून पाहत होतो. तिने वळून पाहिलं आणि हसली. "काय नितीन, चोरून पाहताय?" मी लाजलो आणि म्हणालो, "नाही नाही, चहा तयार आहे का म्हणून." ती 2 कप घेऊन बाहेर आली आणि सोफ्यावर बसली. "बसा ना, रेवा गेली आहे. थोडा वेळ गप्पा मारू." आम्ही चहा पीत बसलो. प्रिया हळू आवाजात म्हणाली, "नितीन, तू खूप शांत आणि जबाबदार दिसतोस. रेवा नेहमी तुझी तारीफ करते, पण तुझ्या चेहऱ्यावर कधी-कधी एक उदासी दिसते." मी थोडा आश्चर्याने पाहिलं. "तुला कसं कळलं?" "खरंच,
कधी कधी वाटतं की आयुष्य फक्त रुटीन झालं आहे. ऑफिस, घर, झोप, प्रेम आहे, पण त्या जुन्या 8 दिवसांसाठी जादू राहिली नाही. प्रिया गंभीर झाली. तिने आपला कप बाजूला ठेवला आणि म्हणाली, मला पूर्ण समजतं नितीन. माझ्या आयुष्यातही तसंच. ब्रेकअपनंतर 2 वर्ष झाली. पण अजूनही रात्री एकटी बसले की मन रिकामं वाटतं. कुणाशी मन मोकळं करायला देखील माणूस नाही. तिच्या बोलण्यात एक प्रामाणिकपणा होता. मी पहिल्यांदा एवढं खोल बोलत होतो. आम्ही बराच वेळ बोलत बसलो. तिने आपल्या मुंबईतील एकटेपणाबद्दल, कामाच्या ताणाबद्दल आणि जुन्या आठवणींबद्दल सांगितल्या. मीही माझ्या मनातील काही गोष्टी सांगितल्या, ज्या रेवालाही कधी सांगितल्या नव्हत्या. त्यावेळी मला वाटलं की प्रिया मला खूप चांगली समजून घेत आहे. संध्याकाळी आम्ही तिघे फिरायला गेलो. परत येताना रेवा थकली होती, म्हणून ती लवकर झोपी गेली. मी आणि प्रिया बाल्कनीत बसलो. हलकागार वारा वाहत होता. प्रियाचे केस वाऱ्यात हलकेच उडत होते. ती माझ्याजवळ सरकली आणि म्हणाली, नितीन, तुझ्याशी बोलताना मला खूप आराम वाटतो. इतक्या वर्षांनी कुणाशी एवढं खरोखरं बोलायला मिळालं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. चंद्रप्रकाशात तिचा चेहरा खूप सुंदर दिसत होता. मलाही तसंच वाटत होतं प्रिया. तुझं हसणं, तुझं बोलणं, सगळं मला एक नवीन ऊर्जा देतं. तिने हळूच माझा हात हातात घेतला. तिची बोटं गरम होती. आम्ही बराच वेळ गप्प बसलो. फक्त हातात हात धरून मनात एक हलकीशी गोड अस्वस्थता निर्माण झाली. प्रिया मुंबईला परत गेल्यावर दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता माझ्या फोनवर मेसेज आला. नितीन, घरी पोहोचले. आज तुझ्याशी बोलल्याशिवाय झोप येत नाहीये. काय करतोयस? मी हसत उत्तर दिलं. त्यानंतर आमचा रोज रात्री चॅट सुरू झाला. छोटे मेसेजेस हळूहळू लांब होऊ लागले. आज ऑफिसमध्ये तुझी आठवण आली. मी तुझ्या बोलण्याची वाट पाहत होते. रेवा कशी आहे? असे मी रेवाला काही सांगत नव्हतो. हे आमचं गुपित होतं. एका महिन्यानंतर प्रिया पुन्हा पुण्याला आली. यावेळी ती शहरातल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये उतरली होती. रेवाने सांगितलं, चल प्रियाला भेटून येऊ. आम्ही संध्याकाळी गेलो. रेवा थोड्या वेळ बसली. मग तिला काम होतं म्हणून ती निघून गेली. तुम्ही दोघे गप्पा मारा, मी नंतर येईन, असं म्हणून ती गेली. आता मी आणि प्रिया एकटे. हॉटेलच्या रूममध्ये मंद प्रकाश होता. प्रिया माझ्यासमोर बसली. तिच्या डोळ्यात एक वेगळी ओढ होती. नितीन, मी तुझ्याकडे आकर्षित होते. हे बरोबर नाही माहिती आहे, पण मनावर नियंत्रण जात नाही. तिचा आवाज हलका थरथरत होता. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, प्रिया, मलाही तसंच वाटतंय. तुझ्याशी बोलताना, तुझ्याजवळ बसताना मला एक वेगळी शांती मिळते. पण रेवा, तिला दुखवायचं नाही आहे. प्रिया माझ्या खांद्यावर डोकं टिकवून बसली. मला माहिती आहे, मीही रेवाला दुःखू इच्छित नाही, पण तुझ्याशिवाय आता राहवत नाही. आम्ही बराच वेळ एकमेकांना मिठी मारून बसलो. मी तिच्या केसात हात फिरवत होतो. तिची ऊब, तिचा श्वास, सगळं मला भुरळ घालत होतं. मी तिच्या कपाळावर हळू चुंबन घेतलं. तिने माझ्या छातीवर हात ठेवला. त्या क्षणी आमच्यात एक गोड भावनिक बंध जुळला. शारीरिक आकर्षणही वाढत होतं, पण आम्ही दोघेही स्वतःला थांबवलं. फक्त जवळीक, स्पर्श, संवाद आणि मनातील ओढ, या पलीकडे काहीच नव्हतं. पण हे पुरेसं होतं. माझं मन पूर्णपणे प्रियाकडे झुकलं होतं. रूममधून बाहेर पडताना मी विचार करत होतो, हे कुठे चाललंय? पण प्रियाच्या हसण्याकडे पाहून उत्तर मिळत नव्हतं. फक्त एक गोड खोल ओढ होती. प्रिया मुंबईला परत गेल्यावर आमचे चॅट्स पूर्णपणे नियमित झाले. रात्री रेवा झोपली की मी हळूच फोन घ्यायचो आणि प्रियाशी बोलायचो. तिचे मेसेज यायचे, नितीन, आज ऑफिसमध्ये तुझ्या आठवणींनी दिवस काढला. तुझ्या हसण्याची खूप आठवण येते. मी उत्तर देत असे, प्रिया, तुझ्याशिवाय माझा दिवस अपूर्ण वाटतो. तुझा आवाज ऐकायला मिळाला तर बरं वाटेल. हे गुपित होतं. रेवाला काहीच कल्पना नव्हती. मी स्वतःला सांगायचो, नितीन, हे फक्त भावनिक समर्थन आहे, पुढे काही नाही. पण मनात खोलवर एक ओढ निर्माण झाली होती. 2 आठवड्यानंतर प्रिया पुन्हा पुण्याला आली. यावेळी तिने सेंट्रल भागात एक हॉटेल बुक केलं होतं. रेवाने मला सांगितलं, प्रियाला भेटायला जाणार. मी आज उशिरा येईन शाळेच्या कामामुळे. मी एकटाच गेलो. हॉटेलच्या रूममध्ये प्रिया दार उघडताच माझ्या गळ्यात पडली. नितीन, तू आलास. खूप दिवस झाले. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मी तिला घट्ट मिठी मारली. तिच्या शरीराची ऊब, तिच्या केसांचा मंद सुगंध आणि तिचा थरथरता श्वास याने माझं मन भरून गेलं. आम्ही बराच वेळ असेच एकमेकांना धरून उभे राहिलो होतो. मग आम्ही सोफ्यावर बसलो. प्रिया माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, नितीन, मुंबईत एकटी बसले की तुझी आठवण येते. तुझ्या बोलण्याची, तुझ्या स्पर्शाची. मला वाटतं मी तुझ्यावर प्रेम करू लागले. तिचा आवाज भावनांनी भरलेला होता. मी तिच्या केसात हात फिरवत म्हणालो, प्रिया, मलाही तसंच वाटतंय. तुझ्याशी बोलताना मला एक वेगळी शांती मिळते. रेवाशी जे काही बोलणं राहिले ते तुझ्याशी होतं. पण हे बरोबर आहे का? रेवा माझी बायको आहे. प्रिया उठून माझ्यासमोर बसली. तिचे डोळे लाल झाले. मला माहिती आहे नितीन, मीही रेवाला दुखवू इच्छित नाही. ती माझी मैत्रीण आहे, पण मनावर ताबा जात नाही. तुझ्याशिवाय आता राहवत नाही. तिने माझा हात हातात घेतला.
आणि त्यावर हळूच ओठ टेकवले. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मी तिला जवळ ओढलं. आमचे ओठ हळूहळू एक झाले. पहिलं चुंबन इतकं हलकं होतं, पण दुसरं खूप भावनिक आणि तीव्र. आम्ही एकमेकांना घट्ट धरलं होतं. मी तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. ती माझ्या छातीवर येऊन बसली होती. तिच्या शरीराची ऊब मला पूर्ण घेऊन टाकत होती. मनात विचार येत होता, हे चुकीचं आहे, पण किती खरं आणि गोड वाटतंय. आम्ही थांबलो. प्रिया माझ्या कुशीत येऊन बसली आणि कुजबुजली. आज मला तुझी गरज आहे, पण मी तुला जबरदस्ती करणार नाही. मी तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणालो, प्रिया, तुझ्यावर माझं खूप प्रेम वाटलंय, पण आपण हे गुप्त ठेवलं पाहिजे. प्रेमाला कळलं तर सगळं संपेल. त्या दिवशी आम्ही खूप वेळ एकत्र घालवला. बोलत होतो, एकमेकांना मिठ्या मारत होतो, हातात हात धरून बसत होतो. शारीरिक ओढ खूप वाढत चालली होती, पण आम्ही दोघेही स्वतःला रोखत होतो. फक्त भावनिक जवळीक आणि रोमॅन्टिक स्पर्श यावरच आम्ही थांबलो. पुढचे 2 महिने आम्ही अशाच गुप्त भेटी घेत राहिलो. कधी एखाद्या शांत कॅफेमध्ये, कधी तिच्या हॉटेल रूममध्ये, कधी शहराबाहेर छोट्या ट्रिपला. प्रत्येक भेटीत आमची ओढ वाढत होती. एकदा आम्ही पुण्याच्या बाहेर एका रिसॉर्टमध्ये गेलो. संध्याकाळी बाल्कनीत बसून सूर्यास्त पाहत होतो. प्रिया माझ्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली, नितीन, तुझ्यासोबत असताना वेळ थांबल्यासारखं वाटतं, पण रेवाचा विचार आला की मन दुखवतं. मी तिच्या गालावर हात फिरवत म्हणालो, माझंही तसंच आहे प्रिया. तू मला पूर्ण समजून घेतेस. जे रेवाला सांगता येत नाही ते तुला सहज सांगता येतं, पण अपराधीपणा तर खातोय. त्या क्षणी आम्ही पुन्हा एकमेकांना घट्ट मिठी मारली. चुंबन दीर्घ आणि भावनिक झाले. श्वास वेगाने चालू लागले. आम्ही एकमेकांत विरघळत होतो, पण पूर्ण सीमा ओलांडली नाही. घरी परत आल्यावर रेवा मला पाहून हसायची. आज उशीर झाला, मी खोटं सांगायचो. ऑफिसमध्ये मीटिंग होती. तिच्या विश्वासाने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहून माझं मन आतून तुटायचं. मी तिला दगा देतोय हा विचार रात्रभर मनात घोळायचा. एक रात्र प्रियाशी बोलत असताना ती रडत म्हणाली, नितीन, आपण हे थांबवू का? पण मला थांबवता येत नाही. तू माझा झालास. मी गप्प बसलो. मनात मोठा संघर्ष सुरू होता. एक बाजू रेवाची पत्नी म्हणून कर्तव्याची, दुसरी बाजू प्रियाच्या प्रेमाची. दोन्ही बाजू खऱ्या होत्या, पण दोन्ही दुखावणाऱ्या होत्या. त्या रिसॉर्टमध्ये भेटीनंतर आमचं नातं पूर्णपणे खोल आणि भावनिक झालं. प्रिया आता कामाच्या निमित्ताने पुण्याला जास्त येऊ लागली. आम्ही गुप्त भेटी घ्यायचो. प्रत्येक भेटीत आमची ओढ, प्रेम आणि जवळीक वाढत होती. मी स्वतःला रोखण्याचा प्रयत्न करायचो, पण प्रियाच्या एका नजरेने सगळं विसरून जायचो. एका शनिवारी आम्ही पुण्याच्या बाहेर एका सुंदर रिसॉर्टमध्ये गेलो. सकाळपासून संपूर्ण दिवस आम्ही एकटे होतो. खोलीत मंद लाईट्स होत्या. प्रिया माझ्यासमोर उभी राहिली. तिचे डोळे भावनेने भरलेले होते. नितीन, आज मला पूर्णपणे तुझी वाटायचं आहे. फक्त तुझ्याजवळच राहायचे, ती हळू आवाजात म्हणाली. मी तिला जवळ ओढलं. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. तिच्या शरीराची ऊब, तिच्या केसांचा सुगंध आणि तिचा वेगवान श्वास याने मला सगळं जग विसरलं. आम्ही बेडवर बसलो. मी तिच्या केसात हात फिरवला, गालावर बोटं हळूहळू फिरवली. प्रिया, तुझ्यावर माझं खरंच प्रेम पडलंय, पण हे लपून ठेवणं रोज कठीण होत चाललंय. मी तिच्या कानात कुजबजलो. प्रिया माझ्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली, मला माहिती आहे नितीन, मीही रेवाला दुखवू इच्छित नाही, पण तुझ्याशिवाय माझं जग अंधारात आहे. तू मला हसवतोस, समजून घेतोस, प्रेम देतोस. आमचे ओठ पुन्हा एक झाले. हे चुंबन खूप दीर्घ आणि भावनिक होतं. आम्ही एकमेकांना घट्ट धरून होतो. आत एकमेकांच्या पाठीवर, खांद्यावर फिरत होते. तिच्या ओढ मला पूर्ण घेरून टाकत होती. त्या क्षणी फक्त आम्ही दोघेच होतो. काळजी, अपराधीपणा सगळं विसरून जात. रात्री बाल्कनीत बसलो. चंद्रप्रकाश पसरला होता. प्रिया माझ्या मांडीवर डोकं ठेवून आकाशाकडे पाहत होती. नितीन, तुझ्यासोबत असताना वेळ कसा थांबतो, तू मला पूर्ण करतोस. मी तिच्या पाठीवर हात फिरत म्हणालो, प्रिया, तूही मला एक नवी ऊर्जा देतेस. रेवाशी जे काही कमी पडलं ते तुझ्याशी भरून निघतं, पण मनात अपराधी भावना तर असतेच. त्या रात्री आम्ही पुन्हा खूप बोललो. भविष्याबद्दल, या नात्याबद्दल आणि आपल्या भावनांबद्दल. प्रिया म्हणाली, आपण हे गुपित ठेवू, कुणाला दुखवायचं नाही, पण आपलं खरं प्रेम आहे. मी तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि मान डोलावली. पण प्रत्येक सुंदर भेटीनंतर घरी येताना अपराधीपणा मला खाऊन टाकायचा. रेवा दार उघडून हसायची. आज कसा दिवस होता, थकलास का? मी जबरदस्ती हसून म्हणायचो, ऑफिसचं काम होतं. तिच्या विश्वासाने भरलेल्या नजरेनं माझं मन तुटायचं. रात्री झोपताना मी विचार करायचो, मी तिला दगा देतोय, ती माझ्यासाठी एवढं करते आणि मी. पण प्रियाची आठवण आली की मन गोंधळून जायचं. काही महिन्यांनी प्रिया मुंबईला परत जावं लागलं. जाण्याची 1 दिवस आधी आम्ही शेवटची भेट घेतली. हॉटेल रूममध्ये प्रिया रडत होती. नितीन, तुझ्याशिवाय कसं राहू? तू माझा झालास. मी तिला घट्ट मिठीत घेतलं आणि म्हणालो, प्रिया, मीही तुझ्याशिवाय राहू शकत नाही, पण रेवाला कधीही कळू द्यायचं नाही.
आपलं प्रेम मनात जपून ठेव. तिने माझ्या ओठांवर हळूच चुंबन घेतलं. आम्ही बराच वेळ एकमेकांना धरून बसलो. शेवटची मिठी, शेवटचं चुंबन. डोळ्यात पाणी आलं होतं. प्रिया गेल्यानंतर माझं आयुष्य पुन्हा रुटीनमध्ये आलं. मी रेवाशी जास्त वेळ घालवू लागलो. तिला बाहेर घेऊन जायचो. तिच्यासोबत फिरायचो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचो. रेवा खुश होती. नितीन, तू पुन्हा पूर्वीसारखा झालास. खूप छान वाटतंय, ती म्हणायची. मी हसायचो, पण मनात प्रियाची जागा अजूनही होती. आमचे मेसेज अजूनही सुरू आहेत. रात्री उशिरा कशी आहेस असा मेसेज येतो आणि माझं मन हलकं होतं. प्रिया म्हणते, तुझी आठवण येते नेहमी. मी उत्तर देतो, मलाही. आज मी विचार करतो, हे प्रेम होतं की आकर्षण. प्रिया मला पूर्ण समजून घेते. जे रेवाशी वर्षानुवर्ष राहिलं नव्हतं. पण रेवा माझी बायको आहे. तिच्यावर माझं कर्तव्य आहे. मी दोघींनाही दुखवू इच्छित नाही. त्यामुळे हे नातं गुप्त ठेवलं आहे. कधीकधी वाटतं आयुष्य गुंतागुंतीचं आहे. एक बाजू कुटुंबाची स्थिरता, दुसरी बाजू प्रेमाची गोडवट. मी दोन्ही सांभाळतोय. मनात एक प्रकारची शांतता आहे. प्रियाशी असलेलं हे बंधन मला एक वेगळी ऊर्जा देतं आणि रेवाशी असलेलं नातं मला आधार देतं. कधीकधी स्वतःला समजत नाही की मी काय करतोय, पण सध्या तरी सगळं ठीक चाललंय. प्रेम, अपराधीपणा आणि जबाबदारी यांच्यात मी तोल सावरतोय. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.